बघा छान अशी कांदा आणि बटाटा मिक्स भाजी आपली चुलीवरची बनवलेली आहे. आईने पूर्ण व्हिडिओ नक्की बघितला तर तुम्हाला कमी साहित्यामध्ये छान अशी भाजी खायची असेल तर म्हणजे गावाकडच्या पद्धतीवाने तर हा व्हिडिओ नक्की बघितला तर तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही पण अशी घरच्या घरी अशी भाजी बनवशाल. नमस्कार सर्व ताईंना व दादांना. आई करून घेत आहे बघा एकदम पहिल्यांदी कांद्यांची घाण काढली. लाल कांदे आपले शेतातलेच कांदे आहे ना, मग आता काही वेगळं करण्यासाठी त्यांनी बरोबर डोकं लावलेलं आहे. कांदा आणि बटाटा मिक्स ही भाजी होणार आहे आपली. पिवळी ती पण छान पण सुक्की. हा ते थोडीशी सुक्की करणार आहे म्हणजे रस असं धरणार आहे थोडा. 2 माणसं आहे पुरतं. आणि छान अशी बघा कापून घेत आहे पहिल्यांदी. 2 माणसं आहे पुरतंच आहे. आम्ही जाणार आहे कार्यक्रमाला वरसरात. हे बघा अशा प्रकारे कांदा कापून घ्यायचा थोडासा लांबकळा. आणि इथे बटाटे पण त्याच्या संग चिरायची. कोरडी छान अशी भाजी होणार आहे बघा. नाही तो उभा चिरला. आता बटाटा घेतले हातात ते पण उभं चिरायचंय. कांदा बटाट्याची भाजी पाहिजे एक नंबर चव. 2च माणसं आहे पुरती ही भाजी सुक्की बनवायची डायरेक्ट. आता हा बटाटा धुवून घ्यायचा. कांदा नाही धुवायचा, कांद्याला पाणी सुटत. लाल कांदा ताजा ताजा. बटाट्याला माती राहते म्हणून तो बटाटा धुवून घ्यायचा. मग तेल टाकायचं, मीठ मिरची टाकायची, परतू घ्यायचा आणि वाफ दाबायची. लगेच झालं. सोपं. आता चुलीवरती आपण कढईमध्ये ऑलरेडी कांदा टाकेल होता ना, लगेच आता चुलीवरती ठेवलंय. तिला जाळ लावायचं काम चालू आहे आता. अशी भारी भाजी बनणारी ही एक नंबर झणझणीत. सर्वात पहिल्यांदा तेल टाकून घेतलंय आता. त्याला ना कधी टाकत नाही खाली. टाकी दे एक चमच्याचा माना. आता हळद टाकी दे. तेलामध्ये परतू घेते आणि मग मी परतलं का मग मिरची टाकीते. आता मीठ खार टाकून झालं. लाल जरच परतून घेते. आता बटाट्यात पाणी होती ते. बटाटे ना स्वच्छ धुवून घ्या बघा. काही वेळेस ना माती लागेल असते बटाट्याला ना, ती निघण्यासाठी बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे असतात. आणि कांदा इकडं पडतोय आपल्या. भरपूर जाळ चालू आहे चुली खाली. मिरची टाकून घ्या जवळजवळ 1.5 चमचा. हे हलू घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे बटाटे टाकायचे. बटाट्याला मिरची लागली पाहिजे. कांदा आणि बटाटा मिक्स झालं पाहिजे. आता थोडंसं पाणी वाटायचं. वाफ दाबायची. झालं. वाटायचं कारण काय म्हणजे बटाटा आहे ना हा शिजला पाहिजे. कांदा झाला परतून पण बटाटा कच्चा राहील म्हणून वाफ दाबू. काढायची. हलू घेते. ह्या बाय नग वाजता बटाटा शिजल्या बाय. झाला गाड्याला. आता उतरून घेते ही भाजी. आता काय छान अशी भाजी बनवलेली आहे आईने बघा. एकदम कमी कोरडी आणि छान म्हणजे कमी साहित्यामध्ये लागणारी ही भाजी खाय. चवीला पण आहे. भरपूर बटाटे आणि कांदा मिक्स. फक्त बटाटे एकाचे नाही तर आपण पण 1 वर्ष पिकवले ते बटाटे, नाही तर आपल्या घरी पण असते. यंदा पाणी नाही म्हणून
जर तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र, धन्यवाद.